नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्व शिवभक्तांचे आणि दुर्गप्रेमींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक आणि अभेद्य भुईकोट किल्ल्याची सफर करणार आहोत, ज्याच्या तटबंदीमध्ये राष्ट्रकूट राजांपासून ते थेट स्वराज्याच्या मावळ्यांपर्यंत अनेकांचा पराक्रम दडलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार शहराच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला हा किल्ला म्हणजे किल्ले कंधार. हा किल्ला पाहताना आपल्याला प्राचीन काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राची आणि लष्करी डावपेचांची प्रचिती येते. या किल्ल्याच्या चहूबाजूंनी असलेला खोल खंदक आजही या गडाच्या संरक्षणाची साक्ष देतो आणि त्या काळी हा किल्ला जिंकणे शत्रूसाठी किती कठीण असेल याची कल्पना आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारावरच येते. गडाच्या विशाल तटबंदीवरून फिरताना आपल्याला तिथे असलेले भव्य बुरुज आणि त्यावर कोरलेली नक्षीकामे भारावून टाकतात. गडाच्या आत शिरल्यानंतर आपल्याला प्राचीन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात, जे काळाच्या ओघात आजही पाय रोवून उभे आहेत. इथली पाण्याची टाकी, कोठारे आणि प्रशस्त अंगण त्या काळातील संपन्नतेची जाणीव करून देतात. विशेषतः या गडावर असलेली शिल्पकला आणि दगडी कोरीव काम हे पाहण्यासारखे आहे. निजामशाही आणि आदिलशाहीच्या काळातही या किल्ल्याचे महत्त्व अबाधित होते आणि पुढे स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात या भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा एक मोक्याचा गड ठरला होता. कंधार किल्ल्याचा फेरफटका मारताना आपल्याला इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा पावलोपावली जाणवतात. गडाच्या बुरुजावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना त्या काळातील टेहळणी व्यवस्था किती अचूक असेल याचा अंदाज येतो. हा किल्ला केवळ दगड आणि मातीची वास्तू नसून महाराष्ट्राच्या मातीतील शौर्याचे एक जिवंत प्रतीक आहे. गडाच्या भिंतींशी संवाद साधताना आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आणि कर्तृत्वाची जाणीव होते. असा हा ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. दुर्ग भ्रमंती करताना आपण गडाचे पावित्र्य राखूया आणि हा इतिहास जगासमोर मांडूया. मित्रांनो, तुम्हाला किल्ले कंधारची ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या या मातीचा आणि स्वराज्याचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.